नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भैताणी गावासह परिस्थितीतील अनेक पिढ्यानपिढ्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांना अखेर दिलासा मिळालाय. कळवण पोलीस ठाण्याच्या पथकाने काल पहाटे अचानक केलेल्या धाडीत अनेक गावठी दारू बनवणारे अड्डे उद्ध्वस्त केले. ही कारवाई केवळ पोलिसी नाही तर महिलांच्या आणि तरुणांच्या भविष्याला दिलेला नवा श्वास आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळवण तालुक्यातील भैताणीसह परिसरात ही धाड सत्र राबवण्यात आले. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे 75,250 लिटरहून अधिक तयार गावठी दारू आणि सुमारे 6,500 रुपये माल व इतर साहित्य 5,250 चे जप्त केले व रसायनयुक्त पदार्थ देखील नष्ट केले. आरोपीवर कळवण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. स्त्रियांच्या आक्रोशाला अखेर पोलिसांची साथ मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून गावागावात महिलांनी या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवला होता. त्यांच्या अश्रू, दुःख, सहनशक्तीला आज न्याय मिळाल्याचं चित्र गावात पाहायला मिळालंय. स्थानिक महिलेनं सांगितलं की माझा नवरा रोज रात्री दारू पिऊन मारहाण करायचा, आता निदान माझ्या मुलांचं भविष्य वाचेल. कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी ठामपणे सांगितले की गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे. पुढील काळात अजून कठोर कारवाई केली जाईल. जनतेने देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करून अशा अड्ड्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी. कळवण पोलीस ठाण्याचे पीआय टेभेकर, पीएसआय गाडवे, इतर सहकारी डंबाळे, बहिरम, गवळी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.